नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस सागर कोकरे. सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपली कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची पूर्वपरीक्षा लवकरच होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत गणिताचे 81 ते 100 पर्यंतचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न व्यवस्थित सोडवता यावे यासाठी मी काय करतोय, 2024ची जी ग्रुप सीची पूर्वपरीक्षा झाली होती, त्याचे जे प्रश्न आहे, ते प्रश्न तुम्हाला एक शॉर्ट मेथडने सोडवून दाखवणार आहे. तर याने फायदा काय होईल, की तुम्हाला प्रश्न शॉर्टमध्ये कसा सोडवायचा हे माहिती होईल. त्यानंतर त्या प्रश्नासाठी कोणकोणता डेटा आपल्याकडे असायला पाहिजे हे माहीत होईल आणि आणखी ज्या काही शॉर्ट ट्रिक्स असतील, या ट्रिक्स आपण इथे प्रत्येक प्रश्नात वापरायला पाहिजे. ती ट्रिक तुम्हाला इथे कळणार आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, एका 30 सेंटीमीटर त्रिज्येच्या भरीव घनगोल वितळून त्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या व 4 सेंटीमीटर उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती तयार केला. तर वृत्तचित्ती तयार करतोय. वृत्तचित्ती म्हणजे काय? सिलेंडर. ओके. आणि घनगोल काय आहे? आपला स्पेअर आहे. स्पेअर पासून आपण वृत्तचित्ती बनवतोय. तर किती वृत्तचित्ती तयार होणार आहे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे सिम्पली काय करायचं आहे, त्याच्या व्हॉल्यूम पासून, म्हणजे स्पेअरचा जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम वितळून त्यापासून आपल्याला काय सिलेंडर बनवायचे. म्हणजे किती बनणार? सिम्पली यासाठी आपण भागाकार करत असतो. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ स्पेअर जो असणार आहे त्याला कशाने भागायचा? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. ओके. तर मग चला, तर फॉर्म्युला काय? व्हॉल्यूम ऑफ स्पेअर काय आहे आपला? 4/3 4/3 पाय आर चा घन छेदात काय असणार आहे? पाय आर चा वर्ग आणि एच. मी हा आर जो आहे तो स्मॉल घेतोय, हा कॅपिटल घेतोय का? कारण की दोघांचे जो काही रेडियस आहे वेगवेगळा असणार, तो आपण इथे कॅन्सल करू शकणार नाहीये, बरोबर. पण इथे पाय जो आहे, पाय सगळीकडे सेम असणार म्हणून पाय आपण कॅन्सल करू शकतो. आता 4/3 मी इथे अशा पद्धतीने लिहून घेणार. आरचा घन आहे, रेडियसचा घन आहे. रेडियस कशाची आहे? वरची ही स्फेअरची आहे, म्हणजे घनगोल किती? रेडियस 30, म्हणून मी 30 गुणिले 30 गुणिले 30 लिहितोय. घन आहे म्हणून काय 3 वेळा लिहितोय. आरचा स्क्वेअर सिलेंडरचा स्क्वेअर काय असणार आहे? सिलेंडरची त्रिज्या काय आहे? 10 सेंटीमीटर, म्हणून मी 10 गुणिले 10 लिहिणार. आणि एच म्हणजे काय? हाईट. किती असणार आहे हाईट? 4 सेंटीमीटर, म्हणून गुणाकारात मी पुन्हा किती? 4 लिहिणार आहे. हे जे 2 शून्य आहे, हे जे 2 शून्य आहे कट होतील. हा जो 4 आहे हा 4 सोबत कट होईल. हा 3 आणि हा 3 कट होईल. म्हणजे 3 त्रिक 9 आणि हा 0. उत्तर आपलं किती राहील? 90. ओके. सिम्पली आपल्याला हा फंडामेंटल डेटा आपला असायला पाहिजे, की ह्यांचे फॉर्म्युले हे माहीत असायला पाहिजे. आणि हे गोष्ट कळायला पाहिजे की जर कधी आपल्याला स्फेअर पासून सिलेंडर बनवायचे म्हणजेच काय, सिम्पली त्यांचा भागाकार करायचा आहे. चला, माझं उत्तर इथे 90 आलंय. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. एक रेल्वे गाडी 480 किलोमीटर अंतर एक समान वेगाने धावते. रेल्वे गाडीचा वेग 8 किमी ताशी कमी केल्यास तेच अंतर पूर्ण करण्यास त्याला किती? 3 तास जास्त वेळ लागतोय. म्हणजे काय की इथे आपल्याला वेग कमी केल्याच्या नंतर वेळ जास्त लागतोय, तर मूळ वेग किती असेल हे काढायचं आहे. हा जो प्रश्न आहे ना, सगळ्यात बेस्ट मेथड असते तुम्ही ऑप्शन वरून सोडवू नये. ओके. आपण सोडून बघूया. तर 480 किलोमीटर अंतर आहे. हे 480 किलोमीटर अंतर जर कधी मूळ वेगाने गेला तर मूळ वेग किती? पहिल्या ऑप्शन मध्ये आपण 40 घेतलाय. मी 40 ने जर कधी भाग दिला, 0 0 कट होईल. 4 1 4 4 1 4 4 2 8 किती होतील? मला वेळ लागेल किती? 12 तास. ओके. त्यानंतर काय म्हटलंय? 8 किमी वेग कमी करायचा आहे. 8 किमी वेग करायचा आहे. 40 मधून 8 गेले किती? 32. म्हणजे 32च्या वेगाने जर कधी मी 480 किलोमीटर जर कधी गेलो तर मग किती येणार? 16 दुने 32, 16 त्रिक 48, हे 0 बे 1 बे आणि हे किती होतील? 15, 15 दुने 30 होतात. मला किती वेळ लागतोय? 15 तास लागतायत. ओके. म्हणजे मग आता मला वेळ किती फरक पडलाय? +3 तास. म्हणजे 3 तास मला जास्त लागतायत. आणि तेच इथे दिले. इथे योगायोग आहे की पहिलाच ऑप्शन बरोबर आला, पण पहिला ऑप्शन बरोबर नसला तरी सुद्धा बेस मेथड हीच आहे की तुम्ही ऑप्शन वरून सोडवू नये. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आकृतीमध्ये दिलेल्या सरळ रेखे आयताकृती आकाराची परिमिती काढायची. परिमिती जी आहे की पेरिमीटर आपण कशा पद्धतीने काढतो? ह्या ज्या काही द्विमितीय आकृत्या असतात. द्विमितीय आकृत्या म्हणजे काय की यांना 2च डायमेन्शन असतात. एक लेफ्ट राईट आणि अप डाऊन, म्हणजे डावीकडून उजवीकडे आणि वरून आणि खाली असे 2च डायमेन्शन असतात. तिसरा डायमेन्शन नसतो. तिसरा डायमेन्शन कशाला असतो? की घन 3D आकृत्या ज्या असतात त्यांना कोणता डायमेन्शन असतो? समोर आणि पाठीमागे. म्हणजे हा तिसरा डायमेन्शन असतो. तो नसणाऱ्यांची आपण काय काढतो? परिमिती काढतो. म्हणजेच काय की बाहेरचं जे आवरण आहे ते आवरण किती आहे हे काढायचं आहे. ओके. हे किती आहे? 9 सेंटीमीटर आहे. आडवा हे किती आहे?
5 सेंटीमीटर. उभं आपल्याला दिलेलं नाही, आडवं इथे. आता इथे 2 दिलाय म्हणजे काय की हे जे काय हे जे अंतर आहे तिन्ही समान आहे, म्हणजे हे सुद्धा किती येणार आपले 2 आणि हे सुद्धा किती येणार आहे 2. आता हे अंतर आपल्याला जे दिलं हे किती आहे 7 सेंटीमीटर. उभं अंतर आपल्याला दिलेलं नाहीये, परंतु आपण ह्याची तुलना समोरच्याशी जर कधी केली तर इथून वरती हे 2 आणि 2 हे 4 झाले आणि 9तून 4 गेलेत किती 5 शिल्लक राहतात, म्हणजे हे सुद्धा अंतर आपलं किती असायला पाहिजे 5. सेम आता खालचे अंतर काढायचं आहे. हे जसं 7 दिलंय इथपर्यंत आपलं येणार आहे 7 सेंटीमीटर आणि सेम इथून आपण वरती इथपर्यंत जर कधी गेलो हे 2 सेंटीमीटर आहे, हे 2 सेंटीमीटर आणि 5 मधून 2 वजा केले किती 3 राहतात, म्हणून हे सुद्धा किती येणार आहे 3 येणार आहे. म्हणजे हे 7 आणि 3 हे दोघांचे मिळून किती होणार आहे 10 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला हे 9 सेंटीमीटर, हे 5 सेंटीमीटर, त्याच्यानंतर हे 2, हे 2, हे 2, हे 7, हे 5 आणि हे 10 ह्यांची सिंपली बेरीज करायची आहे. 9 आणि 5 किती 14, 14 आणि 2 किती 16, 16 आणि 2 किती 18, 18 आणि 2 किती 20, 20 आणि 7 27, 27 आणि 5 32, 32 आणि 10 किती 42 होणार. माझी परिमिती निघणार आहे 42 सेंटीमीटर. एवढा सिंपल हा प्रश्न होता. चला आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. वाऱ्यामुळे एका 21 मीटर उंच वृक्ष बुंद्यापासून x मीटर अंतरावरून अशा प्रकारे तुटतो की त्याचे टोक जमिनीसोबत झाडापासून 7 आणि वर्गमुळात 3 मीटर अंतरावर टेकल्यामुळे जमिनीसोबत एक विशिष्ट कोन बनवतो. झाडाची उंची काढायची. तर ही जर कधी जमीन असली आणि अशा पद्धतीचं झाड जर असेल, ओके, झाडाची उंची किती म्हटली त्यांनी 21 मीटर म्हटली. ओके, 21 मीटर असताना तो एका x या मीटर अंतरावरून, मग x मीटर अंतर आपण हे गृहीत धरूया, हे झालं किती x अंतर. ओके, x अंतरावरून काय होतं ते तुटते आणि जमिनीला टेकते. आता तुटल्याच्या नंतर हे असं जमिनीला टेकणार आहे. मग जमिनीला जेव्हा टेकेल तेव्हा हे अंतर काय 21 मधून x वजा केले 21 वजा x एवढे अंतर होईल. आणि हे जे काही जमिनीचे अंतर आहे कुठे टेकतोय त्यांनी सांगितलंय 7 वर्गमुळात 3, म्हणजे हे अंतर होतंय 7 वर्गमुळात 3. आपण जर कधी व्यवस्थित बघितलं तर हा काय बनतोय, हा बनतोय आपला काटकोन. काटकोन बनल्याच्या नंतर पायथागोरस बाबांनी आपल्याला सांगितलंय काय कर्णाचा वर्ग जो असतो बरोबर काय असणार आहे पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. सोपा फॉर्म्युला आहे. आता कर्ण काय दिलाय 21 वजा x, मी घेणार 21 वजा x, ह्याचा काय घेणार मी वर्ग. पाया किती आहे 7 वर्गमुळात 3, याचा काय आहे वर्ग, अधिक उंची किती आहे, उंची माझी x दिली, x चा वर्ग. आपल्याला काढायला काय सांगितलंय बघा, उंचीच काढायला सांगितली आणि उंची आपण x घेतला, म्हणजे इथे आपल्याला सिंपल x ची व्हॅल्यू काढायची आहे. आता a मायनस बी स्क्वेअर आपल्याला काय असेल a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, हा त्याचा फॉर्म्युला बनतो. मग a स्क्वेअर किती 21 चा वर्ग मायनस 2ab म्हणजे 2 गुणिले 21 गुणिले x, ओके, प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय बनणार आहे x चा स्क्वेअर. ओके, x चा स्क्वेअर बनणार बरोबर. आता इथे बघा 7 वर्गमुळात 3 आहे, आपण हे गुणाकारात असणार, मग 7 चा वर्ग बनवणार 7 7 49 आणि वर्गमुळात 3 चा जर कधी वर्ग करायचा म्हणजे वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल होईल आणि गुणाकारात फक्त 3 राहील आणि अधिक काय की x चा वर्ग. ओके, इथं आता अधिकचे चिन्ह जे आहे ते व्यवस्थित लक्षात घ्यायचे, कारण की अधिक आणि वजा जे आहे ते वेगवेगळे असतात आणि गुणाकार बेरीज ही जे काही क्रिया आहे ती वेगवेगळी असते. 21 चा वर्ग किती येतो 441 आपला वर्ग येतो. ओके, वजा 21 च्या दुप्पट किती 42, 21 च्या दुप्पट 42 होतील, 42 x येणार आणि प्लस इथे काय घेणार आपण x चा वर्ग बरोबर. 49 गुणिले 3 केले 50 चे 3 पट 150 होतात, त्यातून 3 वजा केले 147 होणार. अशा पद्धतीने आपण फोडून यांची बेरीज करायची असते. प्लस काय होणार आहे x चा वर्ग. आता इथे बघा प्लस x वर्ग आहे प्लस x वर्ग आहे, हे काय होणार इकडे सरळ सरळ कॅन्सल होतात. म्हणून आता मी हे काय करतोय वजा बाकीचे 42 x ते पलीकडे घेऊन जातो, म्हणून हे काय होतात वजा 42 x होतील. हे 147 अलीकडे आणतो, हे 441 जसेच्या तसे वजा 147, सगळे जे वरचे ते आपण खाली घेतलेले आहेत. आता वजा बाकी करायची. आता 147 वजा करायचे, मी सगळ्यात पहिले ह्यातले 141 वजा करणार, म्हणजे जेणेकरून मी एक ठोकळ संख्येपर्यंत येईल. 141 वजा केले 300 राहतील आणि 141 पुढे किती 6, म्हणजे 300 मी 6 वजा करणार, शिल्लक राहतील माझे किती 294 बरोबर काय 42 x. ओके, हे वजा होते पलीकडे जाऊन अधिक होत आहेत, म्हणून हे अधिक मी इथे घेतोय. ओके, 42 गुणाकारात आहे अलीकडे ते भागाकारात येतील, म्हणजे इथे सिंपली मी असे घेणार आणि हे जे काय इथे कट झाले असे समजणार. मग 42 294 ला 42 ने भाग देणार. ओके, 4 7 28 होतात, म्हणजे 280 होतील 40 चे 7 पट आणि 2 चे 7 पट 14 होतात, 280 आणि 14 294 होईल. म्हणजे सिंपली मला इथे लक्षात येत आहे की हे याच्या किती आहे 7 पट आहे, म्हणजेच माझा जो काही x आहे x किती येतोय बरोबर 7 येतोय. म्हणजे हे याचं उत्तर काय येणार आपलं 7 मीटर. आणि तेच झाडाची उंची जी आहे
ही एक्सची जिथून तो कटलाय त्याची उंची विचारली, ती माझी किती येते 7 मीटर. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. एका शिक्षकाचे उत्पन्न व खर्च यांचे गुणोत्तर 11:9 आहे. जर त्याने वार्षिक 36,000 रुपयांची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न किती? इथे काय काय दिलंय? उत्पन्न दिलाय, खर्च दिलाय आणि बचत दिली. आपल्याला माहिती उत्पन्न जे आहे, ओके, उत्पन्नातून आपण जे काही खर्च करणार, खर्च केल्याच्या नंतर शिल्लक काय राहते? आपली बचत शिल्लक राहते. ओके, उत्पन्नाचं किती दिलंय गुणोत्तर? 11, खर्च किती दिलाय? 9. 11 पैकी 9 जर खर्च केले तर बचत शिल्लक किती राहते? 2 राहते. ओके, पुढे काय म्हटलंय? वार्षिक 36,000. आता इथे वार्षिक म्हटलंय. ओके, आणि उत्पन्न जे आहे ते मासिक म्हटलंय. म्हणजे हे जे 36,000 रुपयाची बचत जी आहे ते आपल्याला मासिकवर आणायची आहे. म्हणजेच हे किती 36,000 जे आहेत ह्याला मला कितीने भागावं लागेल? 12. 12 1 12 12 2 24, 12 त्रिक 36, हे किती झालेत? 3,000 झालेत. म्हणजे ही बचत जी आहे आता ह्या अंशाच्या पूर्णांकामध्ये आणि हे ऍक्च्युअल मध्ये किती? 3,000 रुपये झालेली आहे. काढायचं काय सांगितलंय आपल्याला? मासिक उत्पन्न. बचत दिली 2 अंशाची जर कधी 3,000 असेल तर 11 अंशात आपल्याला किती असणार? सिम्पली मला काय करायचं यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय की जर कधी आपली जी बचत आहे 2 अंशाला किती होते? 3,000 आहे, तर मग एकूण 11 अंशाला किती असणार आहे? मग सिम्पली तिरकस गुणाकार करणार मी. एक्स बरोबर काय येणार? 3,000 गुणिले 11. 3,000 गुणिले 11 आणि भागाकारात हे 2 येणार. मी इथे 2 लिहिणार. बे एक बे, 3,000चे निम्मे 1,500 होतील. 1,500 गुणिले 11 करायचे मला. हे 2 शून्य जशीच्या तशी लिहिणार. 15 एक 15 हातचा लेख, 15 एक 15 ने किती? 16. माझं उत्तर किती येते? 16,500. 16,500 माझं 4 नंबरचं ऑप्शन उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचा प्रश्न आणि सोडवायचा आहे. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल आणि वर्गात मुलींची एकूण टक्केवारी, मुलींची टक्केवारी दिली 60%, तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय? मुलींची टक्केवारी आपल्याला काय आहे ते काढायची आहे. ओके, अगोदर आपण त्यांचं डिस्ट्रीब्युशन करून घेऊया. सगळ्यात पहिले काय घेऊया आपण? विद्यार्थी घेऊया. विद्यार्थी किती असणार आहे? आपण गृहीत धरूया 100. सगळे पर्सेंटेज मध्ये दिले, कुठेही आकडा दिलेला नाही. मग 100 पैकी मुलं किती असणार आणि मुली किती असणार? ओके, इथे दिले आपल्याला मुलींची टक्केवारी 60 आहे, म्हणून मी इथे ही जी काय फिमेल आहे, फिमेल किती घेतोय? 60. जर किती 100 पैकी फिमेल 60 असतील तर मेल किती असणार आहे? 40 असणार आहे. ओके, अशा पद्धतीने मी ते 40 लिहून घेतलंय. पुढे काय म्हटलंय? 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. मुलांना किती? 40% मुलांना शिष्यवृत्ती मिळते. म्हणजे हे जे काही 40 आहे, 40चे 40% किती होणार? 4 चौक 16 होणार. म्हणजे हे जे काही यांच्यापैकी 16 आहे, 16ना शिष्यवृत्ती मिळते. 16 नाही मिळते म्हणजे किती जणांना मिळत नाही? 40 मधून 16 गेले राहतात किती? 24 राहतात. 24 मुलांना जे आहे मिळत नाही. आणि पुढे काय म्हटलंय आणखी? 50% विद्यार्थ्यांना मिळते. म्हणजे 100 आहे, 100चे 50% किती? 50 बनतात. म्हणजे 50 जणांना मिळते. 50 पैकी 16 कोण? मुलं आहेत. मग 50 मधून 16 गेले राहतात किती? 34 राहतात. म्हणजे इथे जे काय आहे 34 मुलींना मिळते. शिल्लक राहिलेत किती? 40 आहे. 20, 26 मुलींना मिळत नाही. काय काढायचंय? मुलींची शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काढायची ना. मग मिळालेले मुली किती? 60 पैकी 34. म्हणजेच आपल्याला 60 पैकी ज्या 34 होतं त्याचं पर्सेंटेज काढायचं आहे. पर्सेंटेज कसं आहे? तर क्रॉस मल्टिप्लिकेशननी किंवा सिंपल 34 भागिले 60 यांचं पर्सेंटेज काढायचं आहे ना. त्याला 100 ने गुणायचा. हा शून्य मी कॅन्सल होणार. बघितले माझे पॉईंट जे काही हा उत्तर आहे ते पॉईंट मध्ये येत आहे. तर मग मी चला भागाकार करून घेणार आहे असा. 340 भागिले 6. 6 पंचे 30 होतात. 4 राहिले. 6 6 36 होतात. 6 पंचे 30, 6 6 36 होतात. 4 राहिले. मी पॉईंट देऊन 0 देणार. 6च येत राहणार. म्हणजे 56.66 जे आहे, हे जे 6 जे आहे ते रिकरिंग मध्ये असणार आहे. आणि माझं बेस्ट आन्सर बनतं 56.67. हे जे 6 आहे पुढे येणार त्याचा मी एक पूर्णांक करून घेऊन काय लिहिणार आहे? 56.67. अशा पद्धतीने माझं 2 नंबरचं उत्तर बनतंय. चला आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्काची सरासरी 13 आहे. जर 25 मुलांनी, विद्यार्थ्यांच्या मार्कांची सरासरी किती आहे? 13 आहे. 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी किती आहे? 10. म्हणजे मुलं जे आहे 25 त्यांनी 10 मिळवली. मुलींची मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 आहे. ओके, तर त्या वर्गातील मुलींची संख्या काढायची आहे. मुलींची संख्या काढायची आहे. मुलांची संख्या आपल्याला दिली. आपल्याला एवढं माहिती, जर कधी मुलांच्या मार्कची आणि मुलींच्या मार्कची दोघांची जर बेरीज केली तर एकूण मार्क सगळ्यांचे मार्क येणार आहे. म्हणून सगळ्यांचे मार्क मी काय करतोय की 13 गुणिले जेवढे काही असतील तेवढे. आता आपल्याला काढायची मुलींची संख्या आहे ना,
मी काय करतो की मुलींची संख्याच एक्स गृहीत धरतो. ओके, मुलींची संख्या जर कधी मी एक्स गृहीत धरणार म्हणजे मुलांचे किती होते 25 मुलं आणि सरासरी किती आहे 10. 25 गुणिले 10 प्लस यांची बेरीज करणार म्हणजे हे एकूण मुलांचे जे काय आहे मार्क होतील. प्लस काय करणार की मुलींची सरासरी 18 आहे ना, मग 18 गुणिले मी काय करतोय मुलींची जी काही संख्या आहे ती एक्स गृहीत धरतोय, सरासरी दिली आणि एक्स गृहीत धरतोय. ओके, मग आता टोटलची जी आहे टोटलची सरासरी किती आहे 13 आहे बरोबर. 13 गुणिले आता एकूण किती जण आहेत, मुलं किती आहेत 25 मुलं आहेत. 25 मुलं आहेत आणि मुली किती आपण एक्स गृहीत धरल्या म्हणजे हे किती बनणार आहे 25 अधिक एक्स इतकी जी काय आहे ती संख्या म्हणजे टोटल मार्क होणार आहेत बरोबर. हे दोन्हींची जे काय आहे इथे गुणोत्तर समान यायला पाहिजे. 25 गुणिले 10 होतील 250 अधिक 18 गुणिले एक्स होतील 18x. इकडचा इथपर्यंत आलोय आपण, इकडे बघूया 13 गुणिले 25, 25 चे 10 पट 250 आणि 25 75, 325 इथे बनतील अधिक काय होणार आहे 13x होणार आहे. मी x हे पलीकडे घेऊन जाणार जेणेकरून ते 18 मधून मायनस होणार आणि 250 अलीकडे घेऊन येणार. हे 325 वजा 250 होतील, हे 18x वजा काय होणार 13x होणार. 18x मधून 13x गेले राहतात 5x, 325 मधून 250 गेले शिल्लक किती राहतात 75 राहतात. मग हे 5 मी इकडे भागाकारात घेऊन येणार, 5 एक 5 आणि 5 5 25, x बरोबर माझे किती राहणार 15. म्हणजेच काय की एक्स जी आपल्याला आपण गृहीत धरली मुलींची संख्या, तर मुलींची संख्या किती येते 15. 15 माझं उत्तर असणार आणि मी पुढच्या प्रश्नाकडे जाणार. अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे, काही तुलना दिली. पुढे काय आहे तसेच सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहुलने एका दिवसात केलेले कामाच्या अर्धे, पुन्हा तुलना आहे दोघांची. राहुल एकटा ते काम 14 दिवसात, चला एका जणाची तरी दिली राहुलचे किती 14 दिवसात करतो, तर अरुण सचिन राहुल मिळून ते किती दिवस काम करतील. ह्याच्यासाठी सिंपली एक गोष्ट आपल्याला माहित असायला पाहिजे, कामाची क्षमता काय असते 1/, कामाचे लागणारे दिवस असतात. आपल्याला यावरून सहज आपण सोडू शकतो. आता राहुल जो आहे राहुलची क्षमता किती आहे 1/14 बनते. पुढे काय म्हटलंय की सचिनने एका दिवसात केलेले काम राहुलने केलेल्या कामाच्या अर्धे आहे. राहुलच्या अर्ध काम करतोय म्हणजे काय राहुलपेक्षा त्याला जास्त दिवस लागणार, म्हणून सचिनची जी काय क्षमता आहे किती होणार 1/28. त्यानंतर पुढे काय म्हटलंय अरुणची क्षमता काय सचिनच्या क्षमतेपेक्षा अर्धी आहे, सचिनपेक्षा अरुणला आणखी जास्त दिवस लागणार, म्हणून मी अरुण काय करणार 28च्या दुप्पट जे आहे 56 घेणार. 1/56 ह्याची काय म्हणते कामाची क्षमता, एका दिवसाच्या कामाची क्षमता ही बनते. ओके, आता तिघांची मिळून एकत्र कामाची क्षमता आपल्याला काढायची, कारण की तेव्हा ते काय होईल एकत्र त्यांचं काम दिसेल. ओके, हे R + S + A तिघांची क्षमता किती बनते 1/14 अधिक 1/28 अधिक 1/ काय 56. छेद समान करायचा आहे, दोघांनी पण 56 ला भाग जातो, म्हणून मी काय करणार 14 चोक 56 होतात, वरती 4 घेणार खाली 56 घेणार, अधिक 28 दुने 56 होतात, वरती 2 घेणार आणि इथे 56 घेणार आणि 1/56 जसे तसे 56 सगळ्यांचा कॉमन आहे, बेरीज करायची, छेद समान करून घेतले आपण. 56 माझा खाली राहणार, वरती 4 अधिक 2 अधिक 1, 4 आणि 2 6 आणि 1 7 होणार, 7/56 होतात आणि 7 8 56 हे माझं उत्तर येतं 1/8. ही काय झाली तिघांची एकत्रित कामाची क्षमता. 1/8 क्षमता झाली म्हणजे काय की ते 8 दिवसामध्ये ते काम पूर्ण करू शकतात. 8 माझं इथे उत्तर येतंय आणि मी पुढच्या प्रश्नाकडे जातो. एक दुकानदार 2 मोबाईल प्रत्येकी 3600 ला विकतोय. 3600 ला काय दिली विक्री किंमत, एक मोबाईलवर त्याला 20% नफा तर दुसऱ्या 20% तोटा होतो. दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा होतो आपल्याला हे काढायचं आहे. ओके, आपण अगोदर जर कधी याची खरेदी किंमत काढली तर खरेदी किमतीवरून विक्री किमतीला जर कधी आपण वजाबाकी केली तर आपल्याला लगेच कळेल की ह्याचा नफा झालाय का तोटा झालाय आणि किती झालाय. ओके, सगळ्यात पहिले खरेदी किंमत काढायची. खरेदी किंमत काढायची म्हणजे मी काय करतो एक्स गृहीत धरतो, त्यांनी एक्स या किमतीला घेतला आणि त्यावर काय झालंय त्याला 20% नफा झाला. एकावर 20% नफा म्हणजे काय 100 पेक्षा 20 जास्त 120 भागिले 100. 20% आणखी 20% तोटा झाला एका याच्यावर म्हणजेच काय 100 पेक्षा 20 कमी म्हणजे काय 80 भागिले 100. हे केल्याच्या नंतर तो विक्री कितीला करतोय 3600 ला प्रत्येकी, म्हणजे एक 3600 ला तो विकतोय तर दोन्ही मिळून कितीला होतात 7200, त्याच्यात दुप्पट करायची, मग हे होणार किती 7200 आणि सिंपली मी त्यांचा भागाकार करणार 0 0, हे वरचे 2 खालचे 2 शून्य कॅन्सल होणार, बाकीचे सगळे मी पलीकडे ढकलून देणार. एक्स बरोबर किती होणार 7200 आणि हे जे काही 100 आहे हे 100 जातील गुणाकारामध्ये आणि हे 12 आणि 8 आहेत ते कशात जातील भागाकारात. 12 पंचेचाळीस 12 72 हे झाले 12/4
6/12. ओके. आणि हे जे 2 शून्य आहे, 2 शून्य जसेच्या तसे राहतील. 8 एक 8 सती 56, 4 8 पंचे 40, म्हणजे हे 75 गुणिले 100 किती होतील माझे 7,500. 7,500 माझे काय आले, 7,500 माझी खरेदी किंमत आली. मग 7,500 ला खरेदी करतोय, विक्री तो कितीला करतोय 7,200 ला. म्हणजे जास्त किमतीला खरेदी करतोय, विक्री कमी किमतीला करतो. म्हणजे 7,500 खिशातून जात आहे आणि 7,200 येत आहे. म्हणजे त्याला काय होतोय 300 रुपयाचा, म्हणजे यातला जो काय 300 रुपये जो आहे तो काय होतोय तोटा होतोय सिम्पली. मग 300 रुपयाचा तोटा माझा 1 नंबरचा ऑप्शन बनतं. आणि मी पुढच्या प्रश्नाकडे जातो. 14 ऑगस्ट 1947 ला आठवड्यातील कोणता वार होता? आता पॉलिटिचा तुमचा जर कधी अभ्यास असेल तर तुम्हाला प्रश्न सहज सोडवता आला असता. 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला, त्या दिवशी शुक्रवार होता. त्याच्या आदल्या दिवशी कोणता गुरुवार आपला बनतो. पण आपण इथे पॉलिटी बघत नाही, गणित बघतोय, म्हणून गणिताच्या अँगल मी तुम्हाला शिकवून सांगतो. आपल्याला ऑड डेज माहीत असायला पाहिजे. ऑड डेज आपण कशा पद्धतीने काढतो. दर 400 वर्षांनी कॅलेंडर काय होतं रिपीट होतं. म्हणजे 400 वर्षाचं कॅलेंडर ते सेम असतं. आणि जेव्हा आपलं कॅलेंडर आणि साप्ताहिक वार हे खूप पूर्वी सुरू झालेले आणि कॅलेंडर जे आहे ते आता 2025-26 म्हणजे आता 2025 वर्षापूर्वी सुरू झालेला. ह्यांना एकत्र जेव्हा केलं तेव्हा पहिला जो दिवस होता 1 जानेवारी 1 ला तो सोमवार होता. आणि दर 400 वर्षांनी पुढे गेलो म्हणजे 1601 ला 1 जानेवारी 1601 ला कोणता वार बनतो तर तो बनतो सोमवार. म्हणून आता मला 8 दिवसांनी पुढे जाणार. 100 वर्षाला 8 दिवस किती असतात 5, म्हणजे एक्स्ट्राचे दिवस 5 बनतात. जर कधी 400 शतक वर्ष असले तर 6 बनतात. मग 5 त्रिक 15 6 21 होतात. त्यामुळे काय होतं 400 वर्षानंतर सेम कॅलेंडर पुढे बनत जातं. मग मी 1601 ला आलो इथे. 1 जानेवारी 1601 मला माहिती आहे कोणता वार आहे सोमवार आहे. मग मी इथून पुढं किती 300 वर्ष येणार. 1901 ला येणार सगळ्यात पहिले. 300 वर्ष होणार म्हणजे किती 5 त्रिक 15, 7 दुने 14 जे असतात 14 ऑलरेडी कट करा म्हणजे एकच वरती 15चा एक शिल्लक राहतो. म्हणून एकच ऑड दिवस घेणार मी. 1901 ला जाणार मी. 1 जानेवारी 1901 ला. वार कोणता बनणार एक दिवस पुढे म्हणजे हा बनतोय मंगळवार. ओके. आता 1901 वरून मी 47 ला जाणार. 1947 वजा 1901 46 होतात. म्हणजे मी 46 वर्ष पुढे जातोय. किती 46 वर्ष पुढे जातोय. म्हणजे प्रत्येक वर्षाचा किती बनतो 1 बनतो आणि लीप वर्षाचा आणखी 1 बनणार. मग यात लीप वर्ष किती मला शोधायचे आहे 46. सिम्पली 46 ला मी जर कधी 4 ने भाग दिला 4 एक 4 4 एक 4 होणार. 2 जे शिल्लक राहिले त्याचा घेण देणं नाही. आपल्याला 11 जे आहे टोटल 11 आलेत ना, म्हणजे 11 काय त्यात लीप वर्ष आहे. म्हणजे हे 46 चा प्रत्येकी 1 झाले. हे 46 प्लस 11 इथेच घेतो मी. 46 प्लस 11 47 57 होतात. इथे पण मी काय करणार 7 ने भाग देणार. 7 7 8 56 होतात आणि एकच शिल्लक राहतो. म्हणजे एकच मी काय करणार पुढे ऑड दिवसामध्ये कन्वर्ट करणार. म्हणून 1 जानेवारी 1947 ला मी येतोय. एक दिवस पुढे ना मग माझा काय झालाय बुधवार झालाय. म्हणजे 1 जानेवारी 1947 ला आलो मी, बुधवार वर आलोय. आता काय की महिने पुढे जाणार मी. आता 1 जानेवारी 47 ला बुधवार झालाय. आता दर महिन्याचे जर कधी 31 चा असेल तर 3 ऑड दिवस, 30 चा असेल तर 2, 29 चा असेल तर 1, 28 चा 0. का? कारण 28 ला 7 ने भाग जातो आणि त्याच्या पुढचे 29 ला 1, 30 ला 2 आणि 31 ला 3. अशा पद्धतीने आपल्याला माहित असायला पाहिजे. मग 1 जानेवारी जे आहे 1 जानेवारीवरून मी कुठे जातो फेब्रुवारीला. फेब्रुवारीवरून जातो मार्चला. ओके. मार्चच्या नंतर मी एप्रिल घेतो. एप्रिलच्या नंतर मे घेतो. नंतर जून घेतो. नंतर जुलै घेतो. आणि नंतर काय ऑगस्ट घेतो. ओके. आता 1 जानेवारीवरून मी फेब्रुवारीला जातो. 8 दिवस जानेवारीचे किती आहेत 3. फेब्रुवारीचे 0 का तो लीप वर्ष नाहीये. मार्चचे किती 31 चा आहे 3. एप्रिलचे किती बनतात एप्रिलचे बनतात 2. मेचे 3. जूनचे 2. जुलैचे किती 3. आता मी 3 हे इथपर्यंत आल्याच्या नंतर कुठे बनतोय मी कुठे पोहोचतोय 1 ऑगस्ट 1947 ला पोहोचतोय. आणि 1 ऑगस्ट पासून आपल्याला कुठे जायचंय 14 ऑगस्टला. बरोबर. 1 ऑगस्टला ऑलरेडी आहे 14 पर्यंत जायचंय. 14 तून 1 वजा गेला शिल्लक किती राहतात 13. म्हणजे मी इथे आणखी 13 ऑड दिवस घेणार. आणि मी काय करतो बेरीज करताना 7 7 उडवत जातो. 3 आणि 3 6 आहे यातला 1 गेला 7 उडाले. 1 3 आणि 1 4 5 6 आहे आणि 1 7 ला 1 उडाला 2 राहिले. 13 आणि 2 किती 15 15 राहिलेत ना. मी जर कधी 7 ने भाग घेतलेला 7 2 14 एकच शिल्लक राहतोय. म्हणजे काय की मला एकच दिवस पुढे जायचंय 14 ऑगस्ट 1947 ला येण्यासाठी. म्हणून बुधवार पासून 1 दिवस पुढे कोणता बनतो गुरुवार. अशा पद्धतीचा माझा गुरुवार इथे उत्तर येतंय. हा जो काही ऑड दिवस आहे ऑड डेज हे जर कधी आपल्याला कंटेंट पाठ असला ना कॅलेंडर चॅप्टर अतिशय सोपा जातो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
वर्तुळातील संख्यांचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल याचा योग्य पर्याय निवडा. आता असे वर्तुळ दिले. आता यात बरेचसे खूप सारे लॉजिक वापरलेले असतात, पण सगळ्यात पहिलं लॉजिक आपला बेरजेचा बनत असतो. म्हणून आपण काय करणार, इथे 70 दिलाय ना, तर ह्यांची बेरीज करणार. सगळ्यात पहिले किती येते आपण बघूया. 17 आणि 18, 17 × 34 आणि 35 होतात. 35 आणि 15 50, 50 आणि 20 70 होतात. म्हणजे ह्यांची बेरीज आपल्याला 70 आलेली आहे. चला तर मग आता ह्यांची बेरीज करूया. आज 70 आहे, ह्यांची बेरीज 70 आहे, म्हणजे वरच्याची सुद्धा बेरीज किती यायला पाहिजे आपल्याला, 70च यायला पाहिजे. ओके, 19 आणि 13 मी करणार, किती होणार, 22 32, 32 आणि 16 48 होणार. किती झाले माझे 48. मला 70 करायचे, 48 पासून पुढे किती जाणार, 22. 48 अधिक 22 किती होणार माझे, 70 होणार. म्हणून मला 70 करण्यासाठी ते किती असायला पाहिजे, 22. 22 माझं उत्तर असणार आहे. आणि मी पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहे. रिंकूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजलेले आहे, तर तास काटा पश्चिमेकडे. 9 वाजता कसा असणार, असा इथे 9 असणार, हा 12 असणार, बरोबर. ही अशी घड्याळ जर कधी मी गृहीत धरली तर. पुढे काय म्हटलंय, तास काटा पश्चिमेकडे. हा तास काटा आहे ना, ही दिशा कोणती झाली, पश्चिम झाली. आता ही पश्चिम जर कधी झाली तर मला असं माहित असायला पाहिजे की क्लॉकवाईज दिशा जाताना सुरुवातीला पश्चिम, पश्चिमच्या नंतर उत्तर, पूर्व आणि दक्षिण येते. ही पश्चिम म्हणजे वरती कोणती बनते, उत्तर बनते. ओके, प्रश्न हाच आहे की त्यावेळी कोणत्या दिशेला असेल, कोणता मिनिट काटा कुठे आहे, उत्तरेला आहे. म्हणून उत्तर माझे उत्तर येते आणि मी पुढे जातोय. खालील वर्तुळालेख एका कुटुंबाच्या विविध बाबीवरील मासिक खर्च दर्शवितो. कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती आहे, 46,800 एवढे उत्पन्न आहे. तर कपड्यापेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे. आता कपड्यापेक्षा अन्नधान्यावर खर्च जास्त झालाय का, हो. 76 पेक्षा 144 अंशाचा झालाय. आता हे वर्तुळ दिले ना, वर्तुळ किती, 360 अंशाचा असतो. 360 पैकी हे 144 आणि 76 असा खर्च झालाय. आता अन्नधान्यापेक्षा कपड्यावर जास्त किती झालाय, सिंपली वजाबाकी करा. 144 वजा किती, 76 करतो. 76च्या पुढे किती, 24 आणि वरचे 44. 24 आणि 44 होतील 48, 58, 68. याचं उत्तर येणार आपलं 68. म्हणजे ह्यांच्यातला जो काही फरक आहे 68 अंशाचा आहे. 68 अंशाचा आहे म्हटल्याच्या नंतर 68 अंशाचा जर कधी फरक असेल तर 360 पैकी आपल्याला ते काढायचं आहे. म्हणजेच काय की 360 पैकी किती आहे, 68 अंश आहे. तर टोटल जे काही 46,800 आहे, 46,000 टोटल उत्पन्न आहे ना त्यांचं, त्यावरून हा खर्च आलाय. म्हणजे ह्याच्यापैकी टोटल किती येणार आहे. आणि सिंपली काय करायचं, ह्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा. एक्स बरोबर काय होणार, 46,800 गुणिले 68 भागिले किती, 360. मी 0 0 कॅन्सल करणार. त्यानंतर 18 ने भाग देणार. 18 दुने 36, 18 दुने 36, 10 राहिले. 18 सके 800, 26 आणि हा 0, 260 झाले. पुन्हा मी भाग देणार. बे एक बे, बेग बे बेत्रिक 6 0, हे 130 झाले. म्हणजे हे 130 गुणिले किती, 68 राहिले. ओके, बाकीचे सगळे झाले. मग मी काय करणार, हा 0 जसे तसा लिहितो. 13 8 104 होणार. राहिले किती, 10. 13 सगळे 78 आणि 10 किती होणार, 88 होणार. म्हणजे 8,840 जो काय आहे माझं, हे जे काय ह्यातला फरक आहे हा येतोय. आणि तोच फरक मला विचारलाय म्हणून मी 8,840 उत्तर लिहितोय. हे माहिती असायला पाहिजे. ह्याचा जो काही टोटल अंश 360 आहे आणि त्यातला फरक काढायचा म्हणजे ते तिरकस गुणाकार करून आपण काढू शकतो. चला पुढचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत उन्नती हा शब्द 79 असा 79 असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत उत्कर्ष हा शब्द कसा लिहिला जाईल. आता ह्या अशा पद्धतीचे शब्द आणि अंक जे यांचे मिक्स असतील तेव्हा आपल्याला ही जी सिरीज आहे ही सिरीज एकतर पाठ असावी, किंवा मी म्हणेल की जेव्हा परीक्षा आपली सुरू होते तेव्हा प्रश्नपत्रिका आलेली असते, उत्तरपत्रिका आलेली नसते. कच्च्या कागदावर हे लिहून ठेवा पाठीमागे. आपल्याला वेळ असतो तिथं वेळेत ते विचार करत बसण्यापेक्षा, प्रेशर घेत बसण्यापेक्षा काहीतरी लिहत बसा, मन पण हलकं होईल तुमचं. म्हणून ही लिहून घ्यायची. ही लिहत नसाल, लिहिलेली नसेल, गडबडीत राहून गेली असेल तर इजॉटी पाठ ठेवा, किंवा मग जर कधी एक एक शब्द पाठ ठेवला तर वेल अँड गुड. चला सगळ्यात पहिले काय आहे की उन्नती आहे, UNNATI. ओके, यू किती आहे माझा, यू आहे 21. एन किती आहे, एन आहे माझा 14. पुन्हा एन आहे 14, ए आहे 1. टी किती आहे माझा, 20 आहे, टी आहे 20. आय किती आहे माझा, आय आहे 9. हा मी 9 घेतो. आणि सगळ्यात पहिली प्रोसेस आपण काय करत असतो, बेरीज करत असतो. करूया बेरीज. 21 आणि 14 किती होणार माझे, 35 होणार. 35 आणि 14 49 आणि 50, 50 आणि 20 70, 70 आणि 9 होणार 79. आणि 79 आपल्याला दिले म्हणजे काय, सिंपली बेरीज केली. चला मग आपण उत्कर्षची सुद्धा बेरीज करूया. RSH उत्कर्ष झाली. यू चा किती आहे, 21 आहे. टी चा आपला 20 आहे. के चा किती, 11 आहे. ए चा आपला 1 आहे. आर चा आपला इथे आर चा आहे 18.
यसचा किती आहे 19 आहे, एचचा किती आहे 8 आहे. आणि ह्यांची आपल्याला सिम्पली बेरीज करायची आहे. 21 आणि 20 होणार 41, 41 आणि 11 होणार 52, 52 एक 53, 53 आणि 58 71 होणार, 71 आणि 19 होणार 90, 90 आणि 8 होणार 98. ह्यांची बेरीज किती होते 98. आणि सिम्पली आपलं 98 जे काय आहे उत्तर असणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. साखरेच्या किमतीत 20% कपात केल्याने खरेदीदारास 160 रुपये किमतीमध्ये 2.5 kg जास्त साखर मिळू शकते जर प्रति केजी मूळ किंमत किती. आता 20% कपात केल्याच्या नंतर किती होते की 2.5 kg साखर जास्त म्हणजे जास्त मिळते ना. मग ह्याची जर कधी 20% कपात केल्याच्या नंतरची जी काही त्याची किंमत असेल त्यातून जर कधी मूळ किमतीची वजा केली तर आपल्याला काय होईल इथे 2.5 kg मिळायला पाहिजे. ओके चला 160 आपली काय आहे एकूण किंमत आहे बरोबर. भागाकारात आपण वजा काय करणार आहे 160 किंमत जी आहे मूळ किमतीतून जर कधी म्हणजे मूळ किंमत जर x असेल आणि 160 ला जर कधी भाग दिला तर जी काही साखर येणार आहे ती साखर आपल्याला काय व्हायला पाहिजे x किमतीच्या 80%. 80% म्हणजेच काय 0.8x. ह्याने जर कधी भाग दिला तर ह्यांची वजाबाकी झाल्याच्या नंतर आपल्याला काय मिळायला पाहिजे 2.5 मिळायला पाहिजे. 2.5 kg आपल्याला काय की जास्तीची साखर मिळायला पाहिजे. किंमत कमी केल्याच्या नंतर जास्त मिळते ना मग ह्याच्यातून ती काय करणार आहे आपण वजा करणार आहे. आता मला हा पॉईंट मी काय करणार हा पॉईंट इकडे लिहून घेणार आणि इथे एक एक्स्ट्राचा शून्य देणार म्हणजे 8 होतील. 8 एक 8, 8 2 16 हे 200 झालेत. 200 झालेत आणि इथे x राहिला x x समान आहे छेदात एकदाच लिहून घेणार आणि 200 तून 160 गेलेत किती 40 बरोबर काय 2.5 kg आपण नंतर लिहूया. x भागाकार आहे ते पलीकडे घेऊन जाणार तो इकडे येणार आणि 40 भागिले किती 2.5 2.5. तर पुन्हा मी हा जो पॉईंट काढून इकडे लिहिणार आणि ते शून्य देणार जेणेकरून मला भागाकार सोपा होईल. 25 एक 25, 25 एक 25, 15 राहिले 25 सके 150 होणार म्हणजे किती होईल 16 होईल. x बरोबर किती येणार आहे माझं 16. ओके आणि एक्सच मी काय गृहीत धरलाय मूळ किंमत गृहीत धरली म्हणून माझं उत्तर येणार आहे किती इथे 16 उत्तर येणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. काय आहे a बरोबर 4, b बरोबर 6, c बरोबर 8 असे क्रमाने असल्यास आकृतीमधील लुप्त भाग शोधा. ओके अशा पद्धतीचे हे शब्द दिलेले आणि हे यासाठी सुद्धा आपल्याला काय पाहिजे ही सिरीज माहित असायला पाहिजे. ए बी सी डी ही जी काही सिरीज आपण 1 ते 26 पर्यंतची लिहून घेतो ही सिरीज इथं आपल्याला माहित असायला पाहिजे. मग चला नंबर काय दिले आपल्याला a बरोबर 4, b बरोबर 6 दिलाय. a वरून आपल्याला कळणार आहे b आहे. b चा काय आहे की 2, 2 चा बेदोनी 4 आणि 2 6 होणार म्हणजे इथे काय की आपल्याला n × 2 + 2 अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन करून त्यांचे नंबर काढायचे आहे. चला पी चा नंबर किती आहे पी आहे 16, 16 दुने 32 आणि 2 किती होणार 34 होणार. ई चा किती 5, 5 दुने 10 आणि 2 किती होणार 12. आय चा क्रमांक किती 9, 9 दुने 18 आणि 2 किती होणार 20 होणार. डी चा 4, 4 दुने 8 आणि 2 किती होणार 10. एन चा किती आहे 14, 14 दुने 28 आणि 2 किती होणार 30. ओ चा क्रमांक किती आहे ओ चा आहे 15, 15 दुने 30 आणि 2 32 होणार. आणि ए चा किती 4 आहे. एल चा किती आहे 12 दुने 24 आणि 2 26 होणार. एच चा किती आहे 8 दुने 16 आणि 2 किती 18 होणार. एम चा किती आहे 13 दुने 26 आणि 2 किती 28 होणार. सी चा किती आहे 8 आहे. बी चा किती आहे 6 आहे. चला आता ह्यातले जे काही मधले अंक आहे हे अंक काढून त्याच्यावरून अक्षर शोधायचे आहे. मग हे करताना आपण काय करणार सिम्पली आता सगळ्यात पहिली प्रोसेस शोधायची म्हणजे काय बेरीज बनते. बेरीज करूया. 34 आणि 12 किती होणार 34, 36, 46, 46 आणि 20 56, 66 आणि 10 किती हे 76 होतात. मग उभी बेरीज इकडची करून बघूया. 26 आणि 4 किती होणार 30 होणार. 30 आणि 18 48 होणार. 48 आणि 28 76 होणार. हे पण किती 76 होतात. आडवी बेरीज करूया. 34 आणि 6 किती होणार 40 होणार. 40 आणि 28 68 आणि 8 76 म्हणजे आडवी बेरीज सुद्धा 76 येते. म्हणजे आडवी उभी बेरीज किती 76 येते. तर इथे सुद्धा उभी बेरीज किती यायला पाहिजे 76. 30 आणि 6 किती झालेत 36 झालेत. मग हे जर 36 झाले तर हे जे मधले दोन आहे दोन किती यायला पाहिजे 76 मधून 36 गेलेत किती 40 शिल्लक राहिले. हे उभे दोन किती 40 यायला पाहिजे. ह्या दोघांची जी काही बेरीज आहे ती 40 यायला पाहिजे. ओके एफ किती आहे 6, 6 दुने 12 आणि 2 किती 14 आहे. जी किती आहे 7, 7 दुने 14 आणि 2 किती 16 आहे. आपल्याला बेरीज किती आणायची आहे 40 आणायची. 14 आणि 16 किती 30 होतात हे येणार नाही. जी आपण घेतलं इथे 16 जे किती आहे 10 दुने 20 आणि 2 22 आहे. 16 आणि 22 किती होणार 38 होणार. आपल्याला किती 40 पाहिजे हे सुद्धा इथे येणार नाही. के आणि जे आहे के किती आहे के आहे 11. जी किती आहे 7. ओके 11 आहे म्हणजे 11 दुने 22 आणि 2 24 होणार. 24 यायला पाहिजे. जी किती 7 दुने 14 आणि 2 किती 16. 24 आणि 16 40 होतात.
केजी केजी हे दोन्ही सेम आहे, म्हणजे काय हे उभे जे आहे या दोन पैकी एक येणार आहे. आपल्याला आता काय करावं लागेल, आता हा के आणि जे वेगळं आहे ते जे आहे ना, म्हणजे इथे आपण आडवी शोधूया. आडवी कुठे येणार आहे, हे दोन येणार आहेत इथे. मग इथले किती आहे, 12 आणि 18 किती होतात, 30 होतात. मग 76 मधून 30 गेलेत, किती शिल्लक राहतील आपले 46. म्हणजे आडवी जी बेरीज आहे आपल्याला किती यायला पाहिजे 46. आता इथे 24 आहे, जे किती आहे जे 10 10 दुने 20 आणि 2 किती 22 होणार. म्हणजे हे 24 आणि 22 किती होणार 46. हे माझं काय बरोबर येईल. ओके, हे आपण व्हेरीफाय करूया. जी किती आहे 16 आहे, जे किती 22 आहे. 16 आणि 22 किती होणार 38 होणार. म्हणजे हे येणार नाही. माझं 3 नंबरचं उत्तर आहे, जे की इथे फिट बसेल. आणि अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवणार आहे. चला आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल. ओके, वायचा वर्ग बरोबर 4 आहे. वायचा वर्ग 4, वायचा वर्ग 4 येत नाही. वायच्या अपोजिट बी आहे 2 आहे, 2चा वर्ग 4 होतो. व्ही आहे, व्हीच्या अपोजिट काय आहे ईचा क्रमांक 5 आहे, 5चा वर्ग 25 होतो. इतका सोपा हा प्रश्न होता. एका वर्गात यन हा 5व्या क्रमांकावर आहे. 5वा क्रमांक म्हणजे काय की 4 नंबर सोडून यनचा क्रमांक आहे. पुढे काय यस हा शेवटून 8व्या क्रमांकावर आहे. यस आपण वेगळा लिहू. शेवटून 8वा म्हणजे काय 7 सोडून कोण आहे यस आहे. ओके, जर टी हा यनच्या नंतर 6वा, यनच्या नंतर काय 5 जण आहेत आणि 6वा कोण आहे टी आहे. आणि यन आणि यस यांच्या मध्यभागी आहे. आता यन आणि यसच्या मध्यभागी टी जर आहे तर इथे 5 सोडले, पुढे पण 5 सोडून कोण घेणार आपण यस घेणार. यसच्या नंतर आपण 7 ऑलरेडी घेतलेला आहे, म्हणजे काय 7 येणार. ओके, पुढे काय म्हटलं वर्गात एकूण विद्यार्थी किती करा बेरीज. 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10 आणि 1 किती 11, 11 आणि 5 16, 16 आणि हा एक किती 17, 17 आणि 7 किती 24. अशा पद्धतीने माझं 24 हे उत्तर राहील. टोटल 24 जण असतील. तेव्हा पुढच्या प्रश्नाकडे. एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. तेच आंबे जर कधी 14 मुलांना वाटले तर 10 आंबे उरतात. म्हणजे काय सिम्पली भागाकार आहे आणि त्याची बाकी तेवढी उरते असं सांगताय. आपण ऑप्शन वरून बेस्ट सोडू शकतो. आता 12 ने भाग देऊ आपण. 12 सते 84 होता. डायरेक्ट भाग जातो, उरायचा काही प्रश्न येत नाही म्हणून 84 आपला नसणार आहे. 80 ला आपण काय करूया 12 ने भाग देऊया. 12 सके 72 होतात आणि किती उरतात 72च्या पुढे 8 उरतात. 8 आंबे उरतायत ना, म्हणजे चला इथे 12 आपला सॅटिस्फाय होतोय. पुढे काय आहे 14 मुलांना वाटले. आपण 80 भागिले 14 करणार. 14 पंचे 70 होणार. 10 शिल्लक राहणार. 10 शिल्लक राहत आहेत का यस, म्हणजे 2 नंबरचं माझं उत्तर आहे. ऑप्शन वरून सोडवला बेस्ट मेथड याची. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. यम आणि यन दोघे भाऊ आहेत. यम आणि यन, मी असा यम घेणार आणि प्लस यन. प्लस म्हणजे काय की ह्यांच्यात हे भावंड आहेत, बहीण भाऊ. आणि हे दोघं काय भाऊ आहे. भाऊ म्हणजे काय मेल आहे, मी मेलचं साईन इथे देणार. ओके, दोघे भाऊ आहेत. क्यू आणि आर बहीण आहे. आता ह्यात आपण टाकू शकत नाही म्हणून क्यू आणि आर ला काय आपण काय करणार वेगळं लिहिणार. क्यू आणि आर दोघी काय बहिणी आहेत ना, म्हणजे ह्यांना काय दोघी फिमेल आहेत, फिमेलचं साईन मी इथे टाकणार. पुढे काय यमचा मुलगा आरचा भाऊ आहे. आता यमचं लग्न झालंय. ओके, आणि त्याचा जो कोणी मुलगा आहे, मुलगा कोणाचा भाऊ आहे आर. आर ही तेथील आहे, म्हणजे काय की हे आर जी फिमेल आहे तिचं कोण आहे भाऊ आहे. आता क्यू येऊ शकत नाही का, कारण की क्यू फिमेल आहे. फिमेल म्हणजे ती बहीण आहे क्यू, बरोबर. म्हणजे ह्यांचेच हे तिघही काय आहेत भावंड आहेत. ओके, पुढे काय विचारले तर यनचे क्यूशी नाते काय. आता हा यन आहे, यनचं क्यूशी नाते काय. आता यमचा मुलगा हा जर कधी असेल हे बहीण असेल, म्हणजे तिघांचे वडील यम बनतात. आणि वडिलांचा भाऊ आपण काय म्हणतो काका म्हणतो. म्हणून 4 नंबरचं आपलं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने आपण एकूण 20 प्रश्न सोडवलेले आहे. हे जे काही 20 प्रश्न आहे अशा पद्धतीने सोडवायचे. आपला फंडामेंटल डेटा आहे तो व्यवस्थित करून ठेवायचा आणि आपण हे जे काही 20 प्रश्न आहे कमी वेळेत कशा पद्धतीने सुटतील हे याचा प्रयत्न करायचा. येणार जी काही पूर्वपरीक्षा आहे त्या पूर्वपरीक्षेसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि काय म्हणेल की वी विल नेव्हर एंड ऑन. थँक्यू.